आता पाहणार आहोत जिल्ह्यांमधल्या बातम्या। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 1,07,000वर तर चांदी 1,25,000वर। टॅरिफच्या प्रभावामुळे सोनं चांदीच्या दरात वाढ। नागपूर शहरात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं। गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 148 रुग्ण, स्वाईन फ्लूचे 27 रुग्ण। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। बीडमध्ये माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोसे यांची आत्महत्या। राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। अंबाजोगाई पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नंदुरबार शहरातील शिवधाम उद्यानातील हिंदी फलक बदलला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मराठी फलक लावण्यात आला। नंदुरबार शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे 3 माजी नगरसेवक आणि अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। नंदुरबार शहरात काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा एकत्र बॅनर। गणेशोत्सवानिमित्तानं शुभेच्छा देणारे बॅनर लागले। एकत्र बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह 14 जणांवर गुन्हे। माजी आमदार राहुल बोंद्रेसह 14 जणांवर गुन्हे दाखल। मतचोरी विरोधातील काँग्रेसच्या मोहिमेला उत्तर देण्यासाठी लावलेले बॅनर फाडले। वैभव खेडेकर यांचा 4 तारखेला भाजपमध्ये प्रवेश होणार। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह खेडेकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। नितेश राणे यांची माहिती। नाशिकमधील धोत्रे खून प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार। गुन्हे शाखेच्या 6 पथकांकडून निमसेचा शोध सुरू। निमसेला लवकरच ताब्यात घेतलं जाईल, पोलीस सूत्रांची माहिती।